एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, त्याला वेट लॉस करायचे, समजा एक 10 किलो 5 किलो असं वजन कमी करायचं आहे, तर काय प्रोसेस साधारण तुम्ही फॉलो करण्यासाठी सांगा? फर्स्ट टाइम जो फॉर्म सेंड केला जातो त्याच्यामध्ये तुमची मेडिकल हिस्ट्री तुम्ही सांगणं गरजेचं आहे. जे काही तुमचे हेल्थ इश्यूज आहेत, वेट, हाईट, तुमचे लाईफस्टाईल, मग त्याच्यानंतर क्लायंटशी बोललं जातं, लाईफस्टाईल विषयी विचारलं जातं, त्यांची मेडिकल हिस्ट्री मेन काय आहे, हेल्थ इश्यूज काय आहेत, काय डेफिशियन्सीज आहेत, आणि त्यानुसार मग डाएट हा प्लॅन केला जातो क्लायंटशी बोलल्यानंतर. म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार वेगवेगळा डाएट असतो. कारण डेफिशियन्सी, तुमचा वेल्दी वेट लॉसची डेफिनेशन काय आहे की तुमचे हेल्थ इश्यूज सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. तुमचे जर हिमोग्लोबिनच कमी असेल, तुमचं वजन समजा 10 किलो झालं आणि तुम्ही हिमोग्लोबिन लेवल कमी आहे, विटॅमिन डी, विटॅमिन B12 असेल, याचे जर बरेच डेफिशियन्सी प्रमाण वाढत चाललंय. असं नाही की फक्त जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यामध्येच विटॅमिन B12चं प्रमाण कमी आहे, तर जे नॉन व्हेजिटेरियन त्यांच्यामध्ये पण का कमी आहे, याच्यामागे कारण हे आहे की आजकाल नॉनव्हेज बरेच प्रमाणात बाहेर खाल्लं जातं, घरी कमी बनवलं जातं. मग बाहेरचं किती तुम्ही खाल्लं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला एवढा नाही विटॅमिन B12चा सोर्स नाही मिळाला जात, किंवा प्रोटीनचा इतका नाही. तुम्ही जेवढं घरचं खाणार तेवढं चांगलं आहे. असं नाही म्हणत की बाहेरचं पण एन्जॉय नक्कीच तुम्हाला करायचंय, फक्त त्यासाठी तुम्ही डाएट कन्सल्टेशन जर घेतलं, तुम्हाला नक्कीच त्याचं कन्सल्टेशन मिळेल की बाहेर तुम्ही गेल्यानंतर कसा डाएट तुमचा असायला हवा प्रवासामध्ये.